नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी हॉटेलसारखं सांबार बनवतोय। तर सांबार बनवण्यासाठी आपल्याला प्रेशर कुकरमध्ये 1 वाटी भरून तुरीची डाळ आणि त्याच वाटी भरून अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची। आता या डाळीमध्ये आपल्याला 1 ग्लासभर पाणी घालायचं आणि हाताने चोळून ह्या डाळी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायच्या आहे। डाळी धुवून झाल्यानंतर आता या डाळीमध्येच आपल्याला काही भाज्या घालायच्या। तर या ठिकाणी मी 1 पाव लाल भोपळा कट करून घेतला, 3 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले, 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो कट करून घेतले आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या। आणि सांबारमध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करून घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडी चिंच घालायची, 2 चमचे गूळ टाकून घ्यायचा, त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची। त्यानंतर या साहित्यामध्ये आपल्याला 2 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं। त्यानंतर प्रेशर कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती या प्रेशर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तर 5 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी उघडून घेतलाय। बघू शकता सर्व साहित्य व्यवस्थित शिजून झालं। शिजल्यानंतर विस्कर घ्यायचं आणि विस्करच्या मदतीने हे सर्व साहित्य आपल्याला 2 मिनिटं घोटून घ्यायचं आहे। घोटून घेतल्यामुळे तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की डाळीसोबत सर्व टाकलेल्या भाज्या छान एकजीव झालेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर थंड पाणी न घालता इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर इथे सुरुवातीला 1 ग्लासभर इतकं पाणी टाकले। पाणी टाकल्यानंतर शिजून घेतलेली डाळ मिक्स करून घ्यायची आणि इथे बघू शकाल की अजून थोडीशी ही डाळ घट्ट आहे, त्यामुळे या डाळीमध्ये परत अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर बघू शकता सांबार बनवण्यासाठी एकदम पातळ अशी ही डाळ तयार करून घ्यायची। आता डाळीला आपण फोडणी घालून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम केले। गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडासा हिंग, त्यानंतर 9 ते 10 मेथी दाणे, 3 ते 4 लाल मिरच्या टाकून घ्यायच्या। त्यानंतर 1 चमचा क्रश केलेलं लसूण आलं टाकून घ्यायचे। फोडणी मिक्स करून घ्यायची आणि लसूण आलं आपलं छान ब्राऊन रंगाचं या फोडणीमध्ये तळून घ्यायचं आहे। तर अगदीच थोड्या वेळामध्ये बघू शकाल की लसूण आलं ब्राऊन रंगाचं तळून झाले। आता यामध्ये थोडासा कट केलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर 1 चमचा लाल मिर्च पावडर, 2 चमचे सांबार मसाला घालायचा। फोडणी तेलामध्ये मिक्स करून मिनिटभर परतून घ्यायची। त्यानंतर घोटून ठेवलेलं सांबार या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर इथे जर तुम्हाला सांबार थोडा घट्ट वाटत असेल तर तुम्ही या सांबारमध्ये अजून थोडं कोमट पाणी घालू शकता, पण इथे पाणी घालण्याची अजिबात गरज नाही, एकदम व्यवस्थित सांबार आहे। त्यानंतर आता या सांबारमध्ये चवीपुरतं 1 चमचाभर मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर आता हे सांबार मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी सांबार 3 मिनिटं उकळून घेतला। उकळल्यानंतर बघू शकता अगदी परफेक्ट या ठिकाणी हॉटेलसारखं सांबार तयार झालंय। सांबारला खूप छान असा रंगसुद्धा आलेला आहे। तर इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि गरमागरम सांबारमध्ये थोडासा कट केलेला कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता खूप छान असा सांबार तयार झालेला आहे। गरमागरम तयार झालेला सांबार सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा हॉटेलसारखा सांबार तयार झाला आणि गरमागरम सांबार तुम्ही इडली, डोसा, मेंदू वड्यासोबत एन्जॉय करू शकता। तर माझ्या पद्धतीने असा सांबार नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।